आज भाजपच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणे लढण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी संपूर्ण देशामध्ये भाजप विरोधामध्ये वातावरण तयार करत आहेत, लोकशाही वाचवायची, आम्हाला संविधान वाचवायचं आहे। त्यामुळे आमच्यासारख्यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आणि म्हणून आज घडीला काँग्रेस प्रामाणिकपणानं लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आहे। माझ्या नाना पटोले यांच्या सोबत, बाळासाहेबजी थोरातांच्या सोबत, विजयभाऊ वडेट्टीवारांच्या सोबत बैठका झालेल्या आणि निश्चितपणानं पुढील काळामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी चांगल्या पद्धतीनं या पक्षाला संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये अधिक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन। नाही, मला पक्षाने आदेश दिल्यानंतर मी निश्चितपणानं लढलो। त्याचं कारण असं आहे की आज घडीला नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलेलं असल्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक तीव्र संतापाची भावना आहे। काँग्रेसनं काहीही न करता 10% मतदान काँग्रेसचं वाढलेलं आहे आणि त्यामुळं जर काँग्रेस पक्षानं सांगितलं तर निश्चितपणानं धर्मनिरपेक्षतेसाठी, लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या बचावासाठी आम्ही प्राणपणानं लढू। नाही, बोलणी ही आहे, बोलणी फिसकटली तर पुढचा पर्याय पाहू, आपल्याला कळेलच। भाजपसोबत व्यक्तीच्या सोबत लढाई कधी नसते लोकशाहीमध्ये, पक्षाच्या सोबत, विचारधारेच्या सोबतची लढाई। नाही, ते आता काँग्रेस पक्षासाठी ठरवते। नाही, अडचण काही नाही, चर्चा चालू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।